यांच्या कंपनीबरोबर शीतल तेजवानी नावाच्या एका महिलेने पुण्यातल्या महार वतनाची जी जागा होती त्याचा व्यवहार केला। जवळपास 1800 कोटींची जमीन असलेली ही जमीन केवळ 300 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आली। त्यानंतर खरं तर ही शीतल तेजवानी नेमकी कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे मूळ जागा मालक जे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ही महिला नेमकी कोण आणि त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली होती। तुमच्या माहितीनुसार शीतल तेजवानी नेमकी कोण आहे आणि तुमच्यापर्यंत कधी आल्या होत्या? आता ही शीतल तेजवानी ह्या समस्त लोकांनी कोणीही तिला पाहिलेलं नाही, पर्सनली कोणीही पाहिलेलं नाही। तिच्यातर्फे तिचे 4 एजंट येत होते आमच्याकडे। एक उमेश मोरे 1 नंबर, नंतर एक पंकज चिटणीस आणि एक स्वप्नील घाग आणि संजय वायकर असे 4 जण आमच्याकडे येत होते। ह्या चौघांनी आम्हाला काय सांगितलं की तुम्ही फक्त पॉवर ऑफ अटॉर्नी द्या, एक शीतल तेजवानी आहे त्या तुमचा व्यवहार म्हणजे तुम्हाला तुमची जागा सरकारच्या ताब्यातून मिळवून देतील। आम्हाला त्यांनी क्लिअर कट केलं असं आणि त्याचा मोबदला आम्ही जरी तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून दिलीत तरी तुम्हाला थोडाफार आम्ही मोबदला देत जाऊ आणि ज्यावेळेस कधी काही सरकार तुम्हाला ताब्यात देईल जमीन त्यावेळेस आपण कुठेतरी हा व्यवहार क्लिअर करू। हे आम्हाला 4 एजंट ह्यांनी आम्हाला सांगितलं। त्याप्रमाणे आमच्या पूर्वजांनी म्हणजे आजोबा पंजोबांनी काय केलं, ठीक आहे आम्हाला मान्य आहे का तर आम्हाला जमीन परत मिळते, एवढंच, याच्यामध्ये जास्त काही नाही। आता ह्या लोकांनी सह्या केला, ॲग्रीमेंट केला, पॉवर ऑफ अटॉर्नी केली। पॉवर ऑफ अटॉर्नी काय केली की तुम्हाला सगळी जागा मिळवून देणार। नंतर कोणाला 5000 कोणाला 2000 मॅक्झिमम 5000 याच्या पुढे कोण गेलं नाही। ह्याच्यात सगळं मिटवलं तिने। पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली, पॉवर ऑफ अटॉर्नी 2007 साली घेतली। त्याच्यानंतर आज 2025 साली 2025 सालामध्ये एप्रिलमध्ये त्यांचा एजंट जो उमेश मोरे हा एप्रिलमध्ये इथं उगवला। डायरेक्ट किती वर्षांनी बघा, जवळजवळ 16-17 वर्षांनी तो इथं उगवला। काय म्हणून की तुमची जागा मी परत आता ते चालू केले, प्रकरण ओपन करायचं, पॉवर ऑफ अटॉर्नी जी शीतल तेजवानीला दिलेली तुम्ही ती आपण क्लिअर करू, तुमच्या जागेला चांगला बाजार किंवा काही भाव असेल तो मार्केट व्हॅल्यू करून देऊ। हे सगळे त्याने आम्हाला क्लिअर केलं। त्याच्यामुळे आमचा काय गैरसमज झाला की चला बाबा परत शीतल तेजवानी आपल्याकडे येते। त्या उमेश मोरेने काय केलं, पर्सनली प्रत्येक माणसाला चौकशी केली, कुठे काय लिटिगेशन केले का, कुठे काय व्यवहार झालाय का। लोकांनी क्लिअर कट सांगितलं 15-16 वर्षात आमचा कोणाशीही व्यवहार नाही। आम्ही जो फायनल पॉवर ऑफ अटॉर्नी जी दिली होती शीतल तेजवानीला दिली होती, त्याच्यानंतर आमचा कोणाशी संबंध नाही। याच्यानंतर तो एकदम परत गायब झाला। तो 2 महिने लोकांच्यात आला, आमच्या पर्सनली प्रत्येकाला भेटत होता तो। म्हणजे एवन ज्या इथल्या मुलीवाळी आहेत की ज्या बाहेरगावी नांदतायत त्यांना सुद्धा त्यांनी फोन केलेत की तुम्ही काय व्यवहार केलेत का हे सगळं त्यांनी प्रकरण पाहिलं केलं। तो माणूस खास शीतल तेजवानीचा एजंट। त्याच्यानंतर आत्ता आम्हाला 2 दिवसापूर्वी कळतंय की तुमची जागा गेली, पार्थ पवारनी ही जमीन खरेदी केली, याच्याशिवाय आम्हाला काही माहिती ना। आम्हाला 1 रुपया मिळालेला आहे कोणाला। आणि जे हे चाललंय ना की कोणतरी गायकवाड त्यांनी सही केली, ही एक मालक नाही आहे याचा, कोण असेल XYZ, तो एकटा मालक नाही, 1 ते 26 मालक आहेत। मग तुम्ही एकट्याच्या सहीवर व्यवहार कसा होतो एवढा मोठा, चुकीचं आहे। आणि जरी आज अजित पवार म्हणतात मी ह्याच्यात नाहीये, मला काय माहित नाही, अरे 300 कोटीची प्रॉपर्टी मुलगा घेतोय, जी 2000 कोटीची ती 300 कोटीत घेतो मुलगा, बापाला माहित नाही। अरे महाराष्ट्र आहे हा, एवढा अगदी महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यात आता मला माहिती झालंय महार वतन काय असते। हे चुकीचंच आहे, फार चुकीचं आहे। त्याच्यामुळे आम्ही आता शीतल तेजवानीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहोत। या शीतल तेजवानी जसं तुम्ही म्हणताय तसं या नेमक्या कोण आहेत? म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की तुम्हाला जमीन परत देतो, म्हणजे त्या नेमक्या कायदेशीर सल्लागार आहेत का, बिल्डर आहेत का, काय आहे हे काय कळतं? बिल्डर आहेत, हां बिल्डर आहेत। ॲक्च्युली त्यांचे वडील होते बहुतेक ह्याच्यात, एवढी त्यांचे वडील होते, कदाचित ते हयात नसतील किंवा काय असेल ते पण माहिती नाही आम्हाला। पण शीतल तेजवानीने समोर कधी आमच्या आली नाही। कदाचित त्यांचं 15 वर्षापूर्वी ठरलं असेल की आपण ह्या लोकांना गोल करून टाकूया, असू शकतं, कारण ही आयडिया कोणालाच माहित नाही। फक्त वतनदारांना काय माहिती आपल्या जागेचा भाव चांगला येईल, बस ह्या भ्रमात आत्तापर्यंत ॲज ऑन डेट वतनदार ह्याच्यातच होते की आपल्याला चांगला भाव मिळणार आहे। म्हणून लोकांनी काही जास्त चौकशी, तरी बाळासाहेब थोरातांशी
ज्यावेळेस ते महसूल मंत्री होते त्यावेळेस लोकांनी कनेक्ट झाले होते लोक त्यांच्याशी. पण काही कारणास्तव त्यांनी ते पुढे फॉरवर्ड केलं नाही बाळासाहेब थोरातांनी. पण त्यावेळेस ते म्हटले होते, ज्यावेळेस ते महसूल मंत्री होते त्यावेळेस ते म्हटले होते की मी तुम्हाला व्यवस्थित ह्याचं सगळं करून देईल. सरकार जर तुम्हाला देत असेल ही जमीन रिटर्न्स, कारण जागा रिकामी आहे. बॉटॅनिकलला काही एवढी जागा दिलेली नाही आहे सगळी, फार फार ती 2-3 एकर आहे, बाकी अखंड हा प्लॉट रिकामा आहे. पण आत्ताची सध्याची परिस्थिती काय आहे, वतनदार जे मूळ मालक आहेत त्यांना तिथे अलाउड नाही, त्यांना गेटवर जायचा सुद्धा अलाउड नाही. आणि आत्ताची परिस्थिती नाही, गेली 50 वर्षाची परिस्थिती. म्हणजे हे सगळं जाणून बुजून सगळ्यांनी मिलीजुली भगत करून हे केलेलं. आता कोण अपोजिट आहे, कोण सरकारचं आम्हाला काही घेणं देणं नाही, कोण राज्यकर्ते त्यांच्याशी घेणं देणं नाही, ह्याच्यात कोण इन्व्हॉल्व ह्याच्याशी घेणं देणं नाही. आमचा काय एकच मुद्दा आहे मेन, की शीतल तेजवानीने आमची फसवणूक केलेली बस. आणि तिच्यावर शीतल तेजवानीशी कधी तुम्ही संपर्क करण्याचा किंवा भेटण्याचा कधी असा प्रयत्न झाला? लोक येत होती ना, एजंट लोक कधीच भेटला नाही. ती कधी आलीच नाही समोर. ती लोक एजंट लोकांना कधी असा आग्रह केला की आम्हाला तिच्याशी हो भेटायचंय? हो हो खूप वेळ झालं, काय उत्तरं यायची? पण नाही ते काय झालं, एजंट लोकांनी तिला कधी समोर आणलंच नाही. आणि लोकांनी एवढं डोक्यात घेतलं नाही ना, असं वाटलंच नव्हतं ना एवढी मोठी फसवणूक करेल. कारण तिने काय ठेवलं, कसं केलं हिप्नॉटिझम लोकांशी, की ही जागा आपल्याला मिळणार आहे एवढंच लोकांच्या डोक्यात, की आपल्याला पॉवर ऑफ अटॉर्नी लिहून देतो आपण सगळे, पण ही जागा आज ना उद्या आपल्याला मिळणार आहे. मग भविष्यात ही जागा कदाचित तिला स्वतःला घ्यायची होती वगैरे असं काही तिचं प्लॅनिंग होतं असं तुम्हाला वाटतं का? असू शकतं, फ्युचर काय माहिती. आम्ही करंटली त्यावेळेस तेच बघितलं ना, की काय तिचे एजंट काय बोलतात ह्याच्याकडेच आम्ही लक्ष दिलं. बरे एक एजंट नव्हतं, 4 एजंट इथं येऊन ठाण मांडून होते, दिवसभर ते लोक इथं येत होते. पण अशा पद्धतीने एखादी व्यक्ती आपल्याला का मदत करते हा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? एजंट आहेत आणि ती शेवटी बिल्डर आहे ना, एवढं आम्हाला माहिती होतं. आज ना उद्या व्यवहार होईल, भले नाही व्यवहार झाला तरी आम्हाला जमीन मिळेल. आणि कोणी फुकट करत नाही हे तर सगळ्याला माहिती आहे, फुकट कोणी करणारच नाही, आम्हाला कोण करेल हे तर सगळ्यांना माहितीच होतं, की शीतल तेजवानी काहीतरी घेणार, पण आपल्याला त्याचा पुरेपूर मोबदला देणार हे तिने त्यावेळेस तिने असं बिंबवलं ना लोकांना. मी काय म्हणते, हिप्नॉटिझम केल्यासारखं, की आणि लोक कसं असतं, प्रत्येकाला पैसा पाहिजे. जसं पार्थ पवारला पाहिजे होता, जसं अजित पवारला पाहिजे, अखंड अर्धा महाराष्ट्र तर खरेदी केलायच त्याने, ह्याच्यात काही शंकाच नाही. बाकीच्यांनी केलंय पण त्यांनी जास्त केलेलं आहे. पण कसं आहे, दादा म्हणजे कोण लोक बोलत नाही. आता कोण वतनदार थांबणार नाहीत, आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू, नाहीतरी इलेक्शन आलेलेच आहे, ह्याचा इफेक्ट होणारच, 100% इफेक्ट होणार राजकारणात. मग तुम्ही असं म्हटलात की या सगळ्याच्या नंतर ज्या शीतल तेजवानी आहे यांच्यावरती सुद्धा आम्ही अॅट्रॉसिटीची केस दाखल करणार आणि वेळ पडली तर पार्थ पवार वरती सुद्धा करणार 100% करणार. पण आता सध्या आमचा संबंध शीतल तेजवानीशी, कारण शीतल तेजवानीने आमच्याकडून पॉवर ऑफ अटॉर्नी घेतलेली. पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन तिने पुढं काय जो व्यवहार केलाय, म्हणजे ऍक्च्युली संबंध आमचा तिच्याशी आहे, पुढचा व्यवहार तिने केलेला आहे. पण जर याच्यात आम्हाला वाटलं की 100% पार्थ पवारच दोषी आहे, तर आम्ही त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करू शकतो. या सगळ्यामध्ये तुमची कायदेशीर बाजू कोणी मांडावी असं काही तुमचं ठरलंय किंवा असं कायदेशीर बाजूच्या बाबतीत काही असं? आहेत आमचे लोक खूप सुशिक्षित आहेत, खूप पुढे गेलेले आहेत. आम्हाला जर गरज वाटली तर आम्ही घेऊ कायद्याचा. संविधान तर आहे भारताचं, फक्त महाराष्ट्राचं नाही किंवा मुंडव्याच्या वतनदारांसाठी नाही, हे भारताचं संविधान आहे. आज ना उद्या ते होणारच आम्हाला मदत त्याची. आम्ही 100% संविधान तर्फेच जाणार, भले ते हायकोर्टात कुठे जिथे जायचं असेल तिथे आम्ही संविधानालाच अनुसरून जाणार. पण या एका मुद्द्यामुळे हा प्रश्न आता पडतोय का की तुमच्यासारखे अनेक महार वतनदार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत, तुमच्या जशा जमिनींचा घोळ झालेला आहे तसा कदाचित आणखी कुणाच्या झालेला असू शकतो, त्यांना तुम्ही जागृत करणार आहात का? मॅडम ऍक्च्युली काय झालेलं आहे, महार वतनाची जागा इतकी सोपी झाली, जो उडतो तो तिथं जातो, जो उडतो तो जे म्हणजे आरक्षण जे पडते ते तुम्ही बघा, महाराष्ट्रात फक्त महार वतनावर आरक्षण पडते, रामोशी वतनावर आरक्षण पडते, ठराविक समाजाच्याच जागेवर आरक्षण पडते. कारण त्यांना माहिती ह्यांना काय दिले पैसे मिळते, पण आता नाही होणार तसं. आणि खूप जागे झालेले हे पुण्यातच 2-3 ठिकाणी आहे. तुम्ही वानवडी बघा, तुम्ही येरवडा बघा, खूप जणी महार वतनाच्या जागा ना ह्या अक्षरशः कवडी मोलात गेलेल्या आहेत.
अजून तरी कुठलं क्लिअर कट असं काही माहिती नाही आम्हाला, पण आहे असं सगळीकडेच केलेले. आणि हे फक्त राज्यकर्त्यांनी केलेले, ना याच्यात कोण अदानी उतरलेला आहे, ना कोण अजून XYZ उतरलेला आहे, कोणीही बिल्डर नाही, फक्त राज्यकर्ते त्याच्यात. तुमची जागा तुम्ही जाऊ देणार नाही? नाही जाऊ देणार, आता तरी नाही जाऊ देणार. कारण आता काय आमच्याकडे, आम्ही काय शेती मालक म्हणजे फक्त आम्ही वतनदार आहोत. बाकी कोणाच्या नावे 2 एकर 3 एकर 100 एकर असे नाहीये आमच्याकडे कोणाकडे. आमच्याकडे फार फार तर अर्धा 1 गुंठा निघेल, पण शेती ती सोडली तर आमच्याकडे कोणाकडे शेती नाहीये. ह्यासाठी तर आम्हाला शेती वतनदार झालोय ना आम्ही. आम्ही कशी जाऊ देऊ ती? नाही जाऊ देणार आम्ही. आणि अशा माणसांना तर नाहीच नाही की जे समाजाच्या पुढे दाखवतात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं मागे आहोत आणि ॲक्च्युली करतात असे काळे धंदे. हे आम्ही नाही होऊ देणार. आता शाहू फुले आंबेडकरांचं फक्त समाजाच्या पुढे येताना नाव घेता, बाकी त्यांच्या जमिनी लाटता, सगळं व्यवस्थित सुरळीत चालू करता. नाही, आम्हाला नाही पटणार आता हे, आणि नाही होणार आता असं. नक्कीच आपण बघतोय या सगळ्याच्या नंतर आता ही जी जागा आहे या जागेचा लढा आम्ही मोठ्या प्रमाणात उभारू असे ठाम निर्धार जो आहे तो इथल्या सगळ्याच लोकांनी केलेला पाहायला मिळतोय. शीतल तेजवानी नावाची जी महिला आहे ती अजूनपर्यंत या लोकांच्या कधीही समोर आलेली नाही, तरी सुद्धा तिच्या वतीने इतका मोठा हा सगळा व्यवहार करण्यात आला. ही खरंच खूप गंभीर बाब आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये शीतल तेजवानी ही महिला एकटी आहे की तिच्या जोडीने आणखी या सगळ्यामध्ये कुणी हा सगळा घोटाळा करण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं, या सगळ्याचा सुद्धा शोध घेणं आता अत्यंत गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये पार्थ पवारला नेमकं कुणी कुणी मदत केली, पार्थ पवार यांच्या नावे ही जागा होण्यासाठी आणखी कुणाची या सगळ्यामध्ये मिलीभगत होती का, किंवा जसं आता पार्थ पवार म्हणतात की मी काहीच चुकीचं केलेलं नाहीये वगैरे असं ते म्हणतात, तर खरंच त्यांनी किती चुकीचं केलंय किती चुकीचं नाही केलं हे खरं तर या सगळ्याच्या चौकशीवरून समोर येईल. मात्र या सगळ्याच्या नंतर शीतल तेजवानी या महिलेवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा ठाम निर्धार इथल्या सगळ्याच रहिवाशांनी केलेला आणि मूळ जागा मालकांनी केलेला पाहायला मिळतोय. येत्या काळात शीतल तेजवानीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.